हाची कॅम्पेनिंग एकदम लास्ट स्टेजीचेर पाविल्ली आसा आणि गोंय राज्यांतले विविध सगळ्या क्षेत्रांतले जे लोक आसात, असोसिएशनां आसतली, इंडिव्हिज्युअल आसतले, या इंडिया आघाडीक तेंको दियत आसात. फाटल्या दिसांनी आमी पळयलें की जय भीम संघटना, RPI कांबळे ग्रुप, तशेंच आज आमच्या मदीं अजय प्रभू गांवकर आणि तांचे इतर टीम जे गोंयभर युनियन संघटना ते पळयतात, तशेंच गोंयभर ते युनियनाक लिगल एडवायजूय करतात. जे फाटल्या दिसांनी आमी पळयले साऊथ गोवा जेन्ना वरुण बेवरेजीस पेप्सी जे मॅन्युफॅक्चर करता आणि थंय गोंयकारांचेर जेन्ना अन्याय जालो तेन्ना बाब अजय प्रभू गांवकरान मुखार येवन तो प्रश्न सोडयलो. ताच्या उपरांत जे बिचोले आणि इतर वाठाराचे जे मायनी आसात ते मायनिंग संघटनेचे जे कामगारांचे इश्यू आसतले, प्रश्न आसतले, या बीजेपी सरकाराचे क्रोनी मित्र जे आसात वेदांता, ज्यांनी स्थानिक गोंयकारांचेर जो अन्याय केलो फॉर एम्प्लॉयमेंट, तांचे प्रश्न सोडोवपाक, तांचो आवाज उठोवपाक ते सदांच मुखार आसता. ते आज हांगा इंडिया अलायन्सचे दोनूय उमेदवार, उत्तर गोंयच्यान एडवोकेट रमाकांत खलप आणि दक्षिण गोंयच्यान कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हाका तेंको दिवपाक ते आज तांची पुराय टीम हांगा आयिल्ली आसा. आमी तांचें स्वागत करता. हांव मागता आमचे गोंय प्रभारी माणिकराव ठाकरेजीक तांकां हे बुके दिवन स्वागत करचें. थँक्यू. आणि मागता बाब अजया कडेन की तांणी एक दोन उतरां आपली सांगची, हो निर्णय तांणी कित्याक घेतलो आणि आज कितें परिस्थिती या राज्यांत जाल्ली आसा. नमस्कार. आज उपस्थित इंडिया अलायन्सचे सिनियर लिडर्स जे हांगा माचयेर आसात आणि माझे पत्रकार बंधू भगिनीनो, आज गोंयभर जे वातावरण आसा की लोकांक एक चेंज जाय, की लोक विटलेले आसा सध्याच्या प्रशासनान. आमी एज अ कामगार चळवळ जी आसा, कामगारांची चळवळ, खुबशे विशय पळयता आणि आयज प्रामुख्यान हांव ज्या भागांच्यान येता मय मतदारसंघ थंयच्यान गोंयची पयली मायन जी आसा पळय ती ब्लॉक ऑप्शन केलें म्हणून सरकार आयज व्हडली एडवर्टिजमेंट दिता, पब्लिसिटी करता. बट ती वस्तुस्थिती कितें, ते खरे लोकलांक ते रायट मेळ्ळे का ना, खरे कामगारांक थंय न्याय मेळ्ळो का ना, खरे शेतकऱ्यांक थंय न्याय मेळ्ळो का ना, हे अजून अनुत्तरीत आसा. लोकांक फक्त दिसता की मायनी सुरू जाता, बट खरे आमचो गोंयकारांक तितून सामावून घेतलो का ना हो व्हडलो प्रश्नचिन्ह आसा. आमी कितलेशेच म्हयने आतां ह्या विशया कडेन झगडत आसा. टायम एंड अगेन आमकां ऑपोजिशन, लिडर ऑफ ऑपोजिशन आनी पार्टी प्रेसिडेंटा कडल्यान सपोर्ट मेळटा, पूण आयज आमकां खंय तरी दिसता की आमचो जो राग आसा ह्या वेवस्थे विरुद्ध हो प्रकट करपाचो एक आमकां संदी मेळिल्ली आसा. आनी म्हज्या टिमी बरोबर विचार विनिमय करून त्यांच्या कडेन डिस्कशन करून आमी हो एक डिसिजन घेतलो आसा की म्हादईच्या पासून मायनिंग पर्यंत, एज्युकेशन पासून ते एम्प्लॉयमेंट पर्यंत हे जर विषय सरकाराक जर सिरियसनेस हाडपाक जाय जाल्यार खंय ना खंय आमकां एक एक्शन, आमचो राग प्रकट करचो पडटलो. आनी म्हाका दिसता 2024ची जी 7 मेची जी निवडणूक आसा त्या निवडणुकीत आमचो राग प्रकट करपाक इंडिया अलायन्साक आमी सगळ्यांनी डिसायड केला की तेका तेंको दिवपाचो आनी सद्याच्या सरकाराक एक मेसेज धाडपाची की तुमचें जें कितें चल्लां हें आमकां पटना. कॉमनवेल्थ हे सगळ्या गजालींक विटलेलो आसा, एक उत्तम तो पर्याय जाय. आनी म्हाका दिसता इंडिया अलायन्सान एडवोकेट रमाकांत भाई खलप आणि कॅप्टन विरियाटो हे सारखे बरे नामवंत आणि क्रेडेन्शियल असलेले जे कॅन्डिडेट दिल्या, म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान निसंदेह मुखार येवन हांकां सपोर्ट करपाचो आनी आमचे इश्यूज जे आसा ते इश्यूज रिजॉल्व करपाक एक वोकल फॉर लोकल, आमचो लोकल खासदार दिल्लीक धाडपाचो. हे विशय नाल्यार अशेंच उरतले, 5 टर्म जाल्यार 6 टर्म जातलो आनी 6 टर्म जाल्यार जर आमी जर तेच उलयत उरतले जाल्यार ताचो कांय उपयोग ना. आयज सगळ्यांनी तुमकां फुडें येवन ह्या इंडिया अलायन्सच्या कॅन्डिडेटाक मोठ्या मताधिक्यान जिखून हाडचे पडटले. म्हाजो आनी म्हाज्या टिमीचो इंडिया अलायन्सच्या दोनूय कॅन्डिडेटाक अनकंडिशनल सपोर्ट आयज हांव हांगा डिक्लेअर करता.
तुम्ही पहिले You खंयच्या said- पक्षान आसले? तुम्ही पहिले खंयच्या पक्षान आसले? पहिली काँग्रेस पक्षान आशिल्लो. आता परत काँग्रेसून जायला काँग्रेस पक्षान आसलेलो 2022च्या इलेक्शनात. त्या टायमार अलायन्स जाल्ल्या कारणान तिकेट जी आसा गोवा फॉरवर्डाक गेली. आमी सायलंट आशिल्ले. आयज आमी हांगा ओपनली डिक्लेअर करता. परत मागीर वॉशिंग मशिनान वचपाचें. बीजेपीन घेतला वचून ना रे हांव. पण काँग्रेस परत काँग्रेसीन आयलो. नाही, जर सत्तेकडे जर वतात न्ही जाल्यार तें वॉशिंग मशीन. हांगा सत्ते विरोधात वता जाल्यार पत्रकारांनी म्हाका दिसता अशे मनशांक सपोर्ट करपाची गरज कितले फावटी पार्टी सोडटलो आनी परत कितले फावटी जॉईन जातलो का म्हणून? ना. आयज हांवें जॉईन करूं ना न्ही. आज पार्टीत जॉईन करूंक ना तुवें. अरे, हो फक्त फार तरी मी इंडिया अलायन्स सपोर्ट. न्ही म्हाका दिसता तुम्ही स्टार्टिंगा आयकूं ना आमी सांगूं ना तो काँग्रेस पक्षान प्रवेश करता म्हणून आमी सांगले की ताची जी संघटना आसा आनी जे गोंयभर जे काम करता तुम्ही ते ते सगळे स्वागत बिगत केला म्हणून. अरे इंडिया अलायन्साक तेंको दिता म्हणून सांगला मातशे लायव्ह आसतले कोणी अरे पार्टीतलोच मनीस तो आनी तो दुसऱ्याक तेको दितलो. तो काँग्रेसचोच मनीस. इंडिया लास्ट टाइम अलायन्स काँग्रेस पक्ष सोडून गेल्ले म्हणून आज ते परत तांकां रियलायज जाले की बाबा आज जी काळाची जी गरज आसा त्या बीजेपीक जर भायर घालतलो बीजेपीक जर हरयतलो जाल्यार आज लोकांचो जो राग आसा आनी खास करून खंयच्या वर्गातलो जे कामगार क्षेत्राचे लोक आहा जे गोंयकाराचेर अन्याय जाता हे म्हाका दिसता तुम्ही पत्रकारांनी बरोवपाक जाय. हे तुम्ही अमित शाह विचारपाक जाय. तुम्ही प्रधानमंत्र्याक विचारपाक जाय की वर्साक 2 कोटी जॉब दिता म्हणून सांगिल्ले ते आज गोंय ताणें नंबर 1 व्हरून दवरिल्ल्या. जे कामगार गोंयचे आज मायनी ह्या सरकारान सांगले आपण चालू करता म्हणून पूण गोंयकारांक खंय गेले रस्त्यार हाडले मरे. आज बिचोले वाठारांतले मये वाठारांतले पिळगांव वाठारांतले या मुख्यमंत्र्यान हे सरकारान सांगचे की ह्या स्थानिक लोकांक कित्याक भायर दवरले. हाते उत्तर आहा सरकारा कडेन. म्हाका दिसता हे प्रश्न तुम्ही सरकाराक विचारपाक जाय. आज जर तर खंयच्यो संघटना खंयचे लोक आज आपलो राग व्यक्त करून जर इंडिया अलायन्साक सपोर्ट करता म्हाका दिसता तुम्ही तांचे स्वागत करपा जाय. उलटे तुम्ही क्रिटिसाइज करपाक ना. आज प्रत्येक गोंयकार आणि अशेंच न्ही की बिचोलेचे जेन्ना पेप्सीचो इश्यू जालो सांग्यार तेन्ना सुद्धा तांची संघटना थंय गेली. जे बीजेपीचे सरकार ते वरुण बेवरेजीस म्हणटा ते तुगेलो महाराष्ट्राचो डेप्युटी चीफ मिनिस्टर इन्वॉल्व आहा ताजो प्रेशर आशिल्लो थंय. सो हे सरकार म्हणटा ते फक्त गोंयकाराचेर अन्याय करता आणि गोंयकार जे कामगार क्षेत्रांत आसा खास करून तांचेर अन्याय करता म्हणून ते आज मुखार सरिल्ल्या आणि आमी तांचे स्वागत करता की तांणी आज आपलो तेंको गोंयभर दोनी कडेन उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंयांत तांणी इंडिया अलायन्स आघाडीक दिल्लो आसा. अमित बाबा मायनिंग्स आहा ते सीएमा कडेन आसता ते पोर्टफोलियो सगळे. तर वाय ऑपोजिशन एंड यू हॅव नेवर क्रिटिसाइज दिस. जेन्ना आमी पळय प्रेस कॉन्फरन्स घेता आतां म्हाका बेश्टे तुमी उलोवपा लावं नाका. थोडे छापता थोडे छापना कळ्ळें. आनी म्हाका दिसता तुमी हो प्रश्न मुख्यमंत्र्याक विचारपा जाय. जेन्ना आमी ताजो एक्सपोज केलो स्कॅम ह्या सरकारान सांगिल्ले 35,000 कोटी रुपयाचो स्कॅम जाला म्हणून आणि ते 35,000तले 2 झिरो कोणे खाले आमकां खबर ना. ह्या सरकारान ते 35,000 350 करोडार हाडले काय ना. जेन्ना आमी मिडियाच्या माध्यमांतल्यान जेन्ना एक्सपोज केले की ह्या सरकारान 270 करोड रुपया वसूल करूंक ना तेन्ना तुम्ही कित्याक प्रश्न विचारना हे मुख्यमंत्र्याक. जेन्ना आमी घेराव घातलो थंय डिपार्टमेंटान सुद्धा आमी सांगले की आनी पैसे भरनासतना हांकां बायनी दिले म्हणून. टायम येना की आमी काडीत आसा. म्हजी मागणी आहा की आज हांव जाणा तुमचेरूय दबाव आसतलो थोडे मिडिया हाऊजीसूय म्हाका दिसता दक्षिण गोंयचो उमेदवार जी फॅमिली मायनिंगाच्या धंद्यात आशिल्ली तांचे आहा मिडिया. सो वी हॅव टू लुक इन होलिस्टीक की बाबा आज प्रश्न आसा की हे सरकार कशें फुटयता. 2014चे 2012चे बीजेपीच्या ऑफिशियल पेजीर वचात गोंयच्या बीजेपीच्या ऑफिशियल पेजीर वचात आणि पळयात तांणी जेन्ना तांचो अध्यक्ष म्हाका दिसता नितीन गडकरी आशिल्लो ताचे लेटर आसा थंय घातिल्ले जे तेन्नाच्या प्रेसिडेंटाक बरयल्ले की 6,000 कोटी रुपयाचो स्कॅम आणि आमी सरकारान एक्सपोज करताले म्हणून. 2012च्यान हांचे सरकाराक 12 वर्सां जाली खंय गेले ते 6,000 कोटी रुपया. सो हे बीजेपी सरकार म्हणटा ते फक्त गोंयकारांक फुटोवप आणि क्रोनी कॅपिटलिस्टांक मदत करप. वेगवेगळ्या संघटना तुमकां जॉईन दिता फायदो कसो जातो. कसो जातलो म्हणल्यार आज लोकांचो जो राग आसा जे सरकाराच्या विरुद्ध आहा ते ह्या वोटिंगान भायर सरतले न्ही. फायदो कसो जातलो म्हणल्यार आज सगळे लोक जुडटा इंडिया अलायन्साक. ठाकरे साहेब खूप दिवसांनी आपल्याला बघितलं तुम्ही एवढे पाठ का फिरवली गोव्याकडे
पण मी पण पाठ केली. मध्ये नाही सर तुम्ही गायब. माझी नियुक्ती मला तर वाटतं 3 महिने झाले असेल. 3 महिन्यांमध्ये किमान 10 वेळा तरी आलो मी. नाही, आता गरज होती एकदम किंवा काही डिफिकल्टी. कंटिन्यू 4 दिवस मी इथे आहे. 4 दिवस झाले. माझ्याकडे 4 दिवस झाले. माझ्याकडे दमन दिवसा हे होतं. दमनला त्या ठिकाणी सभा झाली राहुल की 2 दिवसापूर्वीच माहिती आहे आपल्याला. त्या तयारी करता जावं लागतं. नंतर दादर नगर हवेलीच्या तयारी करता तिथून मग इथे यावं लागतं. असं